नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण हॉटेलसारखा परफेक्ट उडपी स्टाईल सांबार घरी तयार करणार आहोत. त्यांचा सिक्रेट मसाला तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगणार आहे. म्हणजे तुम्ही अगदी घरच्या घरी हा हॉटेल स्टाईल परफेक्ट सांबार घरी तयार करू शकता आणि तोही उडपी स्टाईल. चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया. त्यासाठी आता इथे बघा आपण सर्वात आधी घरचीच तयार केलेली तूर डाळ घेतलेली आहे. तुम्ही विकताची घेऊ शकता बरं. पण ही डाळ पॉलिश केलेली नाही. तर आता ही स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत आपण. तर 2 पाण्याने ही डाळ आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आणि धुतलेली डाळ आपण बाजूला ठेवणार आहोत. पुढची तयारी करणार आहोत. तर बघा हाताने छान चोळून स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे. आता डाळ पूर्ण पाणी काढून टाकल्यानंतर आपल्याला बाजूला ठेवायची आहे. आता आपण काय करणार आहोत, कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत. तर त्यासाठी आता आपण पाणी कुकरमध्ये घालून घेणार आहोत. डाळ छान पाण्यामध्ये बुडेल इतपत पाणी आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. तर आता इथे या पाणी गरम झाल्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला तूर डाळ घालून घ्यायची आहे. आणि यामध्ये आणखीनही आपल्याला साहित्य घालायचं आहे. तर इथे सर्वात आधी आपण डाळ घालून घेतलेली आहे. आता यामध्ये बघा अगदी 2 चुटकी एवढी आपण हळद घालणार आहोत. तसं तर सांबारमध्ये हळद घातली जात नाही, पण सांबारला छान रंग येतो. तर आता आपण काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. लाल भोपळा, त्याचबरोबर इथे आपण दुधी भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा. तर आता इथे सर्व भाज्या बघा, दुधी भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे, लाल भोपळ्याचीही साल काढून घेतलेली आहे. लाल भोपळ्याला कुठे कुठे काशीफळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर आता आपण शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत त्यासुद्धा व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो सुद्धा घालायचा आहे. तर इथे आपण यामध्ये भाज्या तुमच्या आवडीने आणखीनही तुम्ही यामध्ये घालू शकता. बऱ्याच ठिकाणी वांगंही घातलं जातं, पण मी एवढ्याच भाज्या घालते. तर आता आपण ह्या भाज्या घातल्यानंतर त्या आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत. गाजर आवडत असेल तर ते सुद्धा घालू शकता, पण त्याने मग हलकासा तो गुळचट त्याची चव थोडी येते, त्यामुळे मी घालत नाही. तर आता आपल्याला बघा सर्व घातल्यानंतर कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता डाळ शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करणार आहोत. तर आता कढईमध्ये आपण चमचाभर चणा डाळ घातलेली आहे आणि आता आपल्याला इथे चमचाभरच उडीद डाळ घालायची आहे. आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य तेल न घालता कोरडंच भाजून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही असा जर हा कोरडा मसाला तयार करून ठेवला भरणीमध्ये, तर अगदी आरामात तुम्ही याला स्टोअरही करू शकता. अगदी महिना 2 महिने काहीही होत नाही. त्यासाठी मी इथे तेल घातलेलं नाही यामध्ये. तर आता कोरडं हलकंसं याला लालसर रंग आल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे धणे घालणार आहोत. तर इथे आपण नाश्त्याचा जो आपला चमचा असतो त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे आणि चमचाभर जिरं घेतलेलं आहे. तर इथे सर्व मी साहित्य बघा फक्त दणने 2 चमचे घेतलेले आहेत आपण. आता हे सर्व साहित्य आपलं भाजून झाल्यानंतर याचा बघा हलकासा भाजण्याचा सुगंध येतो आणि रंगही बदलतो. तर आता यामध्ये आपण सर्वात शेवटी घालणार आहोत मेथीदाणा. तर तो इथे फक्त मी पाव चमचा घेतलेला आहे. तो सर्वात शेवटी घालायचा. आणि ते सुद्धा बघा आता सर्व साहित्य गरमच आहे, कढईसुद्धा गरमच आहे. तर गॅस इथे मी बंद केलेला आहे आणि बघू शकता इथे सर्व साहित्य छान खमंग असं आपलं भाजून झालेलं आहे. तर आता हे थोडं थंड करून घेणार आहोत एका प्लेटमध्ये आपण आणि थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण साहित्य घालून घेते. आता जर हा मसाला तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर फक्त यामध्ये बघा ओलं खोबरं घालायचं नाही. इथे हे मी ओलं खोबरं मिक्सरलाच फिरवून घेतलं. त्याचा मागचा जो भाग आहे तो पूर्ण काढून घेतलेला आहे आणि हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त बारीक झालेलं आहे. तर ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर इथे ते पाऊण वाटी मी घेतलेलं आहे. आणि आता इथे आपण काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्या मिरच्या इथे बघा मी काय केलेलं आहे, गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे. असं केल्यामुळे ते छान बारीक होतात आणि सांबारला रंगसुद्धा छान येतो. तर इथे तुम्ही तिखट कितपत खाता त्या अंदाजाने मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. आता सर्व साहित्य थोडं थोडं पाणी टाकत छान बारीक करायचं. आपण जो मसाला बारीक करणार आहोत तो फक्त जाडसर राहायला नको, तो छान बारीक करून घ्यायचा. आता हा मसाला आपला तयार करून झालेला आहे. तुम्ही फक्त कोरडे मसाले स्टोअर करून ठेवायचे आणि वेळेवर मिरची आणि ओलं नारळ यामध्ये तुम्ही घालू शकता. तर आता मसाला तर तयार झालेला आहे आणि कुकरसुद्धा गार झालेला आहे. तर आता उघडून बघूयात आपण. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व भाज्या ज्या शिजलेल्या आहेत त्या छान वर आलेल्या आहेत. आता आपल्याला ही डाळ जी आहे ती घोटून घ्यायची आहे. म्हणजे सांबार तयार करताना त्याचं टेक्स्चरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर आता इथे बघा भाज्यांचा अजिबातही गाळ झालेला नाही, पण डाळ मात्र छान शिजलेली आहे आणि भाज्याही आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत.
तर आता ती घोटून घेते. आता बघा डाळ घोटून झालेली आहे आणि यामधल्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा काही प्रमाणात एकजीव अशा व्हायला पाहिजे. म्हणजे त्या खाताना सांबार त्याचासुद्धा फ्लेवर यायला पाहिजे. तर आता आपण सांबार करायला घेणार आहोत. आता तेल घालून घेणार आहोत. तर सांबार तयार करताना फार जास्त तेलही घालायचं नाही. तेलाचं प्रमाण सांबारसाठी कमीच ठेवायचं. तर इथे आपण भाजीची पाऊण पडी एवढं तेल घातलेलं आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान फुटू द्यायची आणि यामध्ये 2 चुटके एवढा मी हिंग घातलेला आहे. हिंगसुद्धा छान तेलामध्ये तळून घ्यायचा. आता इथे एक मोठा कांदा उभा लांब चिरून घेतलेला आहे. तर हा कांदा आपल्याला फार जास्त लालसर असा करायचा नाही. हा कांदा आपल्याला 60 ते 70% शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता यामध्ये आपल्याला घालायचा आहे. तर कढीपत्त्याची पानेसुद्धा भरपूर अशी घातलेली आहेत. आता हे सर्व साहित्य छान परतून घ्यायचं. सांबारला खरी चव कढीपत्ता आणि शेवग्याच्या शेंगा, कांदा यानेच येतो. तर आता बघा सर्व साहित्य आपण छान भाजून घेणार आहोत. तर आता कांदा आपल्याला पाहिजे तसा भाजला गेलेला आहे. फार जास्त काळपट असा करायचा नाही किंवा शिजवायचा सुद्धा जास्त नाही. तर आता यामध्ये काही आपण साहित्य घालणार आहोत. तर इथे बघा मी चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला होता. तो घालायचा आहे आपल्याला. तर आता हा चिंचेचा कोळ या फोडणीमध्येच मी घातलेला आहे. तुम्ही वरून सांबारमध्येही घालू शकता आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. म्हणजे सांबारला आणखीनही छान रंग येतो. अगदी आपल्याला हॉटेल स्टाईल सांबार करायचा आहे त्यासाठी इथे आपण या लाल तिखटाचा वापर केलेला आहे. आता तिखटसुद्धा छान फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता सर्व साहित्य परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घोटून घेतलेली डाळ आपल्याला घालायची आहे. आता डाळ घालून घेतल्यानंतर यामध्ये आपण आणखीनही तयार केलेला आपल्याला मसाला आणि मीठ घालायचं आहे. सांबार तयार करताना इथे कोथिंबीरचा आपण अजिबातही वापर केलेला नाही. तर आता सर्व साहित्य आपण घातलेलं आहे, पण आता मीठ घालणार आहोत. तर आता मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला आहे तो आपल्याला घालायचा आहे. तर हा मसाला आपल्याला तेलात न घालता असा सांबारमध्ये घालायचा आहे, कारण सर्व साहित्य भाजूनच घेतलेलं होतं. तर त्यासाठी आपण हा डाळीमध्येच घालणार आहोत आणि छान आता आपल्याला डाळ एकत्र करून घ्यायची आहे. म्हणजे जो हा मसाला आपण घालून घेतलेला आहे तर तो मसाला आपल्याला यामध्ये एकत्र करायचा आहे. डाळ जास्त प्रमाणात सांबारासाठी वापरायची नाही, कारण आपण हा जो मसाला घालतो यामुळे सुद्धा सांबारला छान दाटसरपणा येतो आणि सुरुवातीलाच जर तुम्ही डाळीचं प्रमाण जास्त ठेवलं तर सांबार मग आणखीनही दाटसर होतो. सांबार जास्त दाटसर चवीला चांगला लागत नाही. आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत, कारण हा उडपी स्टाईल सांबार जो तयार करणार आहोत हा हलकासा आंबट गोड चवीचा असतो. तर आता इथे सांबार आपण छान खळाखळा असा उकळवून घेणार आहोत. म्हणजे घातलेल्या सर्व साहित्यांचा फ्लेवर सांबारमध्ये उतरायला पाहिजे. तर मंडळी, आहे ना अगदी हॉटेल स्टाईल परफेक्ट सांबार घरी करणं सोपं? तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि तुमचा सांबार कसा झाला ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. तसंच आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छानशा उपयुक्त रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.